त्याच्यामध्ये बऱ्या अधिकाऱ्यांची नावं आहेत जे IAS दर्जाचे आता त्याच्याविरोधात कोर्टात कोर्टाच्या आदेशाने FIR झाली. मात्र आता राज्य सरकार त्या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी कोर्टात गेलेलं आहे. हे कितपत योग्य आहे राज्य सरकारच्या का तर त्या दागिन्यात शिवकालीन दागिने सुद्धा समावेश नाही, मी सुद्धा पहिल्यांदा हा आवाज उठवला होता की भवानी देवीच्या मंदिरात अफरातफर अजिबात चालणार नाही आणि कोणाला ते आम्ही खपून सुद्धा घेणार नाही. आणि म्हणून आता सरकार गेलं की नाही मला ही कल्पना आहे, तुमच्याकडूनच मला कळते. पण जो कोण दोषी आहे त्याच्यावर पूर्णपणे कारवाई व्हायला पाहिजे. हा या ट्रस्टचा पैसा आहे आणि लोकांनी दान केलेला पैसा आहे आणि म्हणून अशा फालतूगिरी आणि जे कोणी या गोष्टी केल्या असतील त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे. आणि सरकार जर या अधिकाऱ्यांना प्रोटेक्शन देतं, संरक्षण देतं तर हे चालणार नाही आणि न्यायाची बाजू सरकारने घ्यायला पाहिजे. उगाच आपले अधिकारी आहेत म्हणून त्यांना संरक्षण देणं हे चुकीचं राहील. पण माझं स्पष्ट मत आहे की हा भवानी देवीची श्रद्धा, भवानी देवीला जे भक्त हे नुसते कोल्हापुरातले किंवा पश्चिम महाराष्ट्रातले नाही आहेत किंवा सोलापुरातले नाही, पूर्ण कर्नाटकातल्यापासून सगळे पूर्ण भारतातले लोक इथे येत असतात. आणि इथं अशा जर भानगडी होत असतील आणि अनेक लोक करत असतील त्यांना सुट्टी नाही.